संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2500 रुपयाचा लाभ जो आहे पेन्शन वाढ करण्यात आली आहे। 1500 वरून 1000 रुपयाची पेन्शन वाढ करून 2500 करण्यात आली आहे। आता जे वृत्तपत्र आहेत, न्यूजपेपर असेल किंवा दुसरे यूट्यूब चॅनल असतील, यांच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की ऑक्टोबर महिन्यापासून हा जो पेन्शन वाढ आहे ही पेन्शन वाढ लाभार्थ्यांच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीची ऑफिशियल जी अपडेट आहे, पाहू शकता अधिकृत जे ट्विटर हँडल आहे शासनाचं DGIPR, या शासनाच्या ट्विटर हँडलवर फक्त एवढंच सांगितलेलं आहे की शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक जी काल पार पडली, या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून पाहू शकता 2500 रुपयासाठीची जे मानधन आहे पेन्शन जे आहे दिव्यांगांसाठीचं, यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये 2500 रुपयाचा लाभ ऑक्टोबर महिन्यापासून दिला जाईल असं कुठं मेन्शन करण्यात आलं नव्हतं। मात्र पाहू शकता न्यूजपेपर असतील, दुसरे यूट्यूब चॅनल असतील किंवा इतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यापासून हा जो पेन्शनचा लाभ जो आहे हा पेन्शन वाढचा लाभ बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या जमा होणार आहे असं सांगितलं जात आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही गोष्ट जर असेल तर पाहू शकता शासनाची जी प्रक्रिया आहे आता पाहू शकता ही जी महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक गोष्ट आपण समोर पाहतोय, समोरच्या आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल काहीतरी पुरावा असणं आवश्यक आहे। तर 2500 रुपयाचा लाभ हा 100% मिळणार आहे, शासनाने सुद्धा हे नमूद केलेलं आहे। मात्र कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे हे नमूद करण्यात आलं नाही, ऑक्टोबर महिन्यापासून सांगितलं जात आहे। आता जर खरंच ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार असेल तर लाभार्थ्यांसाठी ही चांगली बातमी आहे, आनंदाची बातमी आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर मिळेल तेवढं सुद्धा चांगलं असणार आहे। जेवढं जास्त लांबवलं जाईल तेवढं पाहू शकता शासनाबाबतची विश्वासार्हता जी आहे कमी होईल, कारण पाहू शकता पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याच्यानंतर जी घोषणा आहे ही पावसाळ्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर पाहू शकता आता जवळजवळ 1 ते 2 महिन्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे घेण्यात आला आहे आणि या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे। तर पाहू शकता शासनाची प्रक्रिया कशी असते। आता जी याच्यामध्ये पाहू शकता जो पावसाळी अधिवेशन आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय झाला, त्याच्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय झाला। कॅबिनेट बैठकीनंतरचा जो निर्णय आहे या निर्णयाला शासन निर्णय जो आहे GR शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर शासन निर्णय जाहीर केला जाईल आणि जेव्हा शासन निर्णय जाहीर केला जाईल, शासन निर्णय आल्यानंतर प्रत्येक जे निराधार शाखा आहे या निराधार शाखेला ती प्रोसेस करण्यासाठीचे आदेश दिले जातील। म्हणजे पाहू शकता एक प्रकारे शासन निर्णय हा आदेश अशा पद्धतीने, शासनाचा आदेश अशा पद्धतीने त्याला मानलं जातं। त्या कारणामुळे पाहू शकता 2500 रुपयाचा लाभ हा 100% मिळणार आहे, कारण कॅबिनेट बैठकीमध्ये जो निर्णय आहे हा निर्णय 100% झालेला आहे आणि खरा आहे। मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहेत किंवा नाही या संदर्भात शासनामार्फत अजून सुद्धा ऑफिशियल जी आहे अधिकृत अपडेट ही देण्यात आली नाही आहे। अशी अपेक्षा आहे की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये शासन निर्णय अपलोड केला जाऊ शकतो आणि एक्झॅक्टली कोणत्या महिन्यापासून जो लाभ आहे पेन्शन वाढचा लाभ हा दिला जाईल या संदर्भात आपल्याकडे अपडेट प्राप्त होईल। मात्र पाहू शकता जर खरोखरच ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार असेल तर लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि चांगली बातमी असणार आहे। 1000 रुपयाचा पेन्शन वाढ झाल्यामुळे 2500 रुपयाचा जो पेन्शन आहे ही प्राप्त होणार आहे। आता ही कुणाला मिळणार आहे सगळ्यांना माहिती आहे, पाहू शकता निराधार म्हणजे ज्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी जे आहेत, दिव्यांग पात्र लाभार्थी यांना ही पेन्शन वाढ मिळणार आहे। ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेली आहे, ज्यांना पेन्शन सुरू आहे, त्याच्यानंतर नवीन अर्ज करणारे सुद्धा या पेन्शन वाढसाठी पात्र ठरतील। तर यामध्ये पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे किंवा नाही या संदर्भात लवकरच ऑफिशियल जे अपडेट आहे अधिकृत शासनाकडून अपडेट येणं अपेक्षित आहे। याबाबत पाहू शकता न्यूज चॅनल किंवा न्यूजपेपर जे असेल किंवा यूट्यूब चॅनल जे सांगतायत यामध्ये काही खोटं असं नाही आहे, परंतु पाहू शकता त्यासाठी जे अधिकृत अपडेट आहे ते आपल्याकडे सध्या उपलब्ध झाले नाही आहे आणि त्याच्यानंतर कधीपासून, कोणत्या महिन्यापासून उपलब्ध होतील या संदर्भात, कोणत्या महिन्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील याबाबतचे अपडेट आपल्याकडे लवकरच माहिती जी आहे ही प्राप्त होईल आणि विश्वासार्हता महत्त्वाची म्हणजे एक खरी माहिती सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।